शरद पवारांनी मोठ्या विश्वासानं माणसं घडवली, पण त्यातल्या अनेकांनी साहेबांशीच दगाफटका केला. पक्ष चिन्ह गेल्यावर शरद पवारांनी हार न मानता नव्या दमाच्या आणि पोटेन्शियल असणाऱ्या माणसांना विधानसभेचं तिकीट दिलं. निकाल अनपेक्षित लागला आणि 5 महिन्यांपूर्वीच्या तुतारीचे 8 खासदार निवडून आले. त्या जागी निवडून आलेल्या आमदारांचा आकडा उरला केवळ 10. शरद पवारांच्या विधानसभा निवडणुकीतील हा सगळ्यात खराब परफॉर्मन्स. त्यांचे खासदार आमदार त्यांना सोडून जाणार अशी अधूनमधून चर्चा कानावर पडत असते, मात्र पवारांना सोडून जाण्याची हिंमत मागच्या काही दिवसात कुणी दाखवली नाहीये. ठाकरेंच्या पक्षाला आजही गळती लागलेली असताना शरद पवारांनी मात्र आपले उरले सुरले शिरेदार मजबूत बांधून ठेवलेत. पण शरद पवारांच्या याच विश्वासाला आता तडा जाणार आहे. पवारांनी एका नव्या दमाच्या चेहऱ्याला तिकीट दिलं, मोठा बॅकअप लावून आमदार केलं, पण तोच पठ्ठ्या आता शरद पवारांना सोडून जाणार आहे. मोठ्या विश्वासानं तुतारी हातात दिलेल्या पवारांनीच त्यांच्या एका आमदारानं कशी कोंडी केली? शरद पवारांचा विश्वासघात करू पाहणारा हा आमदार नेमका आहे तरी कोण? कसा बसा जुळून आलेल्या आमदारांचा 10चा आकडा आता कमी होत जाणार का? पुन्हा एकदा मेजर धक्का बसून सुद्धा शरद पवार माणसं ओळखायला चुकले का? राजकारणाच्या पटलावर नेमकं काय घडतंय सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. शरद पवारांनी लोकसभेला सर्वांचाच टांगा पलटी गेला आणि शून्यातून राजकारणाची गोळाबेरी झाकून 8 शिलेदारांना खासदारकीचा गुलाल लावला. पण विधानसभेला हा संपूर्ण डाव पलटी झाला आणि तेल लावलेला पैलवानाचाच महायुतीच्या त्रिकुटानं सांगून कार्यक्रम केला. ज्या तुतारीच्या आरामात 45+ आमदार निवडून येतील असा अंदाज बांधला जात होता, त्याच पवारांचे कसे बसे 10 आमदार निवडून आले. पवारांच्या वेगवेगळ्या मतदारसंघातल्या प्रत्येक खेळ्या शून्यात गेल्या. पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेत हात धुवून घ्यायचा आणि आमदार व्हायचं अशी कित्येक स्वप्न पवारांसोबत आलेल्या उमेदवारांनी पाहिली होती. पण त्या सगळ्यांचा दणक्यात कार्यक्रम करण्यात आला. पवारांचा खुट्टा व्यवस्थित बसला तो फक्त मोहोळ विधानसभा मतदारसंघात. 2009 साली अनुसूचित जातीसाठी मोहोळ हा विधानसभा मतदारसंघ राखीव झाला. पण तिथं आमदार कोण होणार याचा निकाल हा राजन पाटीलच ठरवत असतात. अगदी प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहरा देऊन सुद्धा तो निवडून आणण्याचं स्किल फक्त राजन पाटलांना जमलं. म्हणून राजन पाटील म्हणतील तसं मोहोळचं राजकारण चालत असतं. उमेश पाटील हे राजन पाटलांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. पण राजकारणाने नांग्या टाकल्यानं अनेक आघाडी आणि युत्या तयार झाल्यामुळं कट्टर विरोधकांनाही मांडीला मांडी लावून काम करावं लागलं. राजन पाटील आणि उमेश पाटील दोघेही अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेले आणि त्यांनी यशवंत मानेंनाच तिकीट रिपीट केलं. दोन्ही पाटलांची ताकद एकत्र लागल्यामुळं शरद पवारांपुढे मैदानात उमेदवार नेमका द्यायचा तरी कोण हा मोठा प्रश्न उभा राहिला होता. तेव्हा शरद पवारांनी अगदी मोक्याच्या क्षणी राजू खरे यांचं नाव पुढे केलं. खरं तर शिवसेनेतून राजकारणाचं बाळकडू घेतलेल्या राजू खरे यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघात काही स्पेस मिळवता येत नव्हता. त्यामुळं आपला बिझनेस सेट करण्यासाठी ते मुंबईला निघून गेले आणि तिथंच स्थायी देखील झाले. 2019ला त्यांनी राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्यासाठी देखील प्रयत्न केले होते. पण जरी त्यांना तिकीट नाकारण्यात आलं असलं तरी त्यांनी मतदारसंघात तळ ठोकून काम करायला सुरुवात देखील केली होती आणि राष्ट्रवादीत 2 गट पडल्याची संधी साधून त्यांनी तुतारी हाती घेतली आणि पहिल्याच झटक्यात आमदारकी देखील मिळवली. त्यांचा हा विजय तसा फार महत्वाचा होता, कारण यावेळेस त्यांच्या मागं कोणत्या पाटलांचा नाही तर शरद पवारांचा हात होता. त्यामुळे पाटलांच्या या विजयाची उभ्या महाराष्ट्रात चर्चा झाली. मोहोळचं राजकारण शरद पवारांच्या खेळीनं आणि राजू खरे यांच्या विजयानं 360 अंशात फिरलं होतं. पण तुतारीच्या चिन्हावर निवडून गेलेल्या याच खरेंनी आता मात्र तुतारीचा आवाज बंद करायचा ठरवलंय की काय अशी शंका आता उपस्थित केली जाऊ लागली. विरोधातले आमदार असतानाही राजू खरे सत्तेतील नेत्यांचे गोडवे गाताना अनेकदा दिसले. फडणवीस आणि शिंदे यांचा मी चांगला मित्र आणि लाडका आमदार देखील आहे असं अगदी छाती ठोकपणे सांगताना देखील राजू खरे अनेकदा दिसले. पण शरद पवारांना खरा धक्का बसला तो राजू खरे यांच्या बॅनरबाजीमुळे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या स्वागताचे मोठमोठे बॅनर राजू खरे यांनी मतदारसंघात लावले होते. त्यावर मोहोळचा आमदार म्हणून जरी उल्लेख असला तरी तुतारी गायब करण्यात आली होती. खरेंची ही बॅनरबाजी संपूर्ण मोहोळमध्ये चर्चेचा विषय बनली असून शरद पवारांचं टेन्शन वाढवणारी बाब देखील बनली. मी तुतारीवाला फक्त नावापुरता,
आजही मी बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीतला अस्सल शिवसैनिक आहे असं देखील स्टेटमेंट करून राजू खरे यांनी अलीकडे शरद पवार गटाची मोठी गोची केली होती. म्हणून शरद पवार यांच्या पक्षाच्या आमदारांच्या आकड्याला गळती लावणाऱ्या नेत्यांमध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे राजू खरे यांचं. आमदार जरी झालं तरी देखील मतदारसंघाची काम करण्यासाठी सत्ता महत्वाची असते. त्यात खरे यांचे आधीच शिंदे फडणवीसांसोबत चांगले संबंध असल्यामुळं आता ते तुतारी सोडून घड्याळ हाती बांधू शकतात किंवा धनुष्यबाण हाती घेऊ शकतात. राजू खरे जर राष्ट्रवादीत गेले तर ती अजित पवारांची खेळी म्हणता येऊ शकते. पण जर राजू खरे यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं तर शिंदेंनी मोठ्या शिताबीनं शरद पवारांना दिलेला हा मोठा घाव ठरू शकतो. आधीच मोहोळच्या राजकारणावरून उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यात जुंपले आहे. त्यांच्यातील शाब्दिक संघर्षाची धार अजूनही कमी होताना दिसत नाहीये. त्यात खरे यांनी शिंदेसोबत जाण्याची खिळी केलीच तर हा फक्त शरद पवारांनाच नाही तर पाटलांच्या जोडगोळीला आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनाही मोठा धक्का ठरू शकतो. त्यामुळं राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला नकळतपणे शिंदेकडे जाऊ शकतो. शरद पवारांनी मोठ्या कष्टानं जमवून आणलेलं मोहोळचं गणित राजू खरे यांच्या निर्णयामुळे बिघडू शकतं. त्यामुळे आता खरे ज्यांनी विश्वासानं तिकीट देऊन आपल्याला आमदार केलं त्या शरद पवारांचा विश्वासघात करून दुसऱ्या पक्षात जाणार की राजकारणातल्या या कठीण काळातही शरद पवारांसोबत खंबीरपणे उभं राहणार ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. बाकी तुम्हाला काय वाटतं? येणाऱ्या काळात खरंच शरद पवारांच्या पक्षाला गळती लागू शकते का? तुतारीच्या आमदारांचा 10चा आकडा घसरून खाली येऊ शकतो का? नक्की कोणते आमदार तुतारी सोबत आणि शरद पवारांसोबत दगाफटका करू शकतात? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.